प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा 18 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो, गौरीला तन्वीची डायरी सापडली बरं का. कशी काय ते बघत राहा. आता रागिणी आली आहे तेव्हा या प्रिन्सिपलांना वाटतं की गौरीच आली आहे. आता रागिणीला राग येतो. ते म्हणतात ना, ये गौरी. तेव्हा रागिणी म्हणते, सर मी रागिणी आहे. मग आता सर म्हणतात, ओ अच्छा रागिणी मॅडम, ती गौरी पाचपुते आत्ताच येऊन गेली, मला वाटलं तीच आली की काय. रागिणी तोंडातल्या तोंडात पुटपुटते की जास्तीच प्रेझेंटेबलच असते ही. आणि मग सरांना म्हणते, हो जरा जास्तीच वावर असतो नाही तिचा सगळीकडे. तेव्हा हे सर म्हणतात प्रिन्सिपल की हो ना, बरं झालं तुम्ही तिला परवानगी दिली लायब्ररीत यायला, नाहीतर अशा गुणी मुलीचं जर नुकसान झालं असतं ना तर मला फार वाईट वाटलं असतं. रागिणी म्हणते, ऑप्शनच नव्हता. त्या मुलीने काय केलं माहितीये ना तुम्हाला? अहो कॉलेजला नाही तिला येत आहेत म्हणून ती अभिमन्यू सरांच्या घरी जाऊन धडकली. आता प्रिन्सिपल म्हणतात, वा वा किती डेडिकेशन आहे बघा तिच्यामध्ये, अशी मुलगी मी कुठेच बघितली नाही, खूप हुशार आहे गौरी. आता ही रागिणी पुन्हा तोंडातल्या तोंडात पुटपुटते आणि म्हणते, डेडिकेशन माय फूट. लायब्ररीत आली ना की अशी मोठी किंमत तिला चुकवावी लागणार आहे. आता इकडे अण्णा त्यांचं काहीतरी हिशोब लिहित असतात आणि आता तिथे डोसा आल्यावर त्याला उगा बावळं करतात, हे कर ते कर. गौरी तिथे नसल्यामुळे डोशावर जरा जास्तीच लोड वाढलाय कामाचा. डोसा वैतागतो आणि म्हणतो, काय अण्णा, मीच इडली, मीच डोसा, मीच उत्तप्पा, सगळं मीच करू का? अहो माझं पण जीव हो, माझं किती हालहाल होत आहे, तुम्हाला कळत नाहीये का अण्णा? आता तेवढ्यात गौरी येते आणि म्हणते, नो टेन्शन, गौरी आलेली आहे आता सगळं काम गौरी सांभाळणार. अण्णा म्हणतात, वा वा गौरी बेटा तू आलीस. गौरी मला ना तुझ्याशी इम्पॉर्टंट काहीतरी बोलायचंय. गौरी म्हणते, अण्णा काका मला माहितीये तुम्हाला खूप त्रास होतोय ना माझ्यामुळे. गौरी म्हणते, अण्णा काका मला माहितीये माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय ना, पण आता इथून पुढे मी सुट्ट्या नाही मारणार. आता अण्णा म्हणतात, अगं हो तू असं येते कधी नाहीये, तुझं ते हाईड अँड सीक चालतं, पण आता मला त्रास होतो ना त्याचा, माझ्या धंद्यावर परिणाम होतो ग गौरी, मी किती दिवस हे चालवणार. मग गौरी म्हणते, अण्णा काका प्लीज प्लीज ऐका ना, हे बघा मी सांगते तुम्हाला, मी आता इथून पुढे अजिबात तुम्हाला त्रास होऊ देणार नाही, तुम्हाला ऍडजस्ट करायची गरजच पडणार नाही, मी तशी वेळच येऊ देणार नाही, मी मनापासून काम करते ना अण्णा. अण्णा म्हणतात की अगं गौरी हे काय 5 स्टार कॅन्टीन आहे का बेटा, अगं माझं प्रॉफिट पण छोटं छोटं असतं, पदार्थ छोटे छोटे असतात, मग आपल्याला थोडं थोडं ऍडजस्ट करावं लागेल ना ग. अण्णा आता गौरीच्या डोक्यावर हात फिरून म्हणतात, अगं हा डोसा आहे ना बेटा, हा अर्धवट आहे, त्याला सगळं कामं जमत नाही, जशी माझी अनु आहे ना ती तशी तू, आणि हे बघ तू अभ्यास कर आणि मोठं माणूस बन आणि रडू नकोस आता, नो टीयर्स, आणि तू छान आता मस्त कामाला लाग, फास्ट चला अभिमन्यू सरांची ऑर्डर आहे इडली चटणीची. मग गौरी डोशाजवळ ती ऑर्डर पूर्ण करून देते. अभिमन्यू सर डोसा खातात, इडली खातात आणि त्यातली चटणी त्यांना फार आवडते. ते म्हणतात, अरे डोशा सांग तू अण्णाला, चटणी खूप छान झाली आहे. आता लगेच हा डोसा म्हणतो, नाही चटणी अण्णांनी नाही, अहो गौरीताईने केली आहे, चटणी छानच होणार. अभिमन्यू सर म्हणतात, काय गौरी कॉलेजला आली आहे. आता या डोशाला टेन्शन आलं ना, कसं काय आपण बोलून गेलो ते. आता लगेच चिडतात अभिमन्यू सर, आणि अभिमन्यू सर डायरेक्ट आता कॅन्टीनमध्ये गेलेत गौरीला ओरडायला. गौरी सगळ्यांना सर्व करत असते, तर आता लगेच अभिमन्यू सर म्हणतात, तू इथे कशी काय आली आहेस. आता गौरी जरा अवॉइड करते बरं का त्यांना, आणि त्यांची म्हणजे तिचं काम करण्यात ती बिझी असते. अभिमन्यू सर म्हणतात, तुला ऐकू येत नाहीये का, मी तुझ्याशी बोलतोय, मी इथे काय काव्यवाचन चाललंय का. आता गौरी म्हणते, नाही ऐकते मी, तसं काव्यवाचनामध्ये चढ उतार असतात, पण तुमचा आवाज तर एकाच सुरात आहे ना, चढ्या सुरात. अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात, काय म्हणालीस तू. गौरी मी तुला काय विचारलं, तू कशी आलीयस इकडे. गौरी मी तुझ्याशी बोलतोय, तू कशी आलीयस इकडे. गौरी म्हणते, मी चालत आले सर. अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात, तू काय चेष्टा करतेस का माझी. आता गौरी म्हणते, सर मी माझं काम करतेय ना इथे, आणि प्लीज माझ्या कामात अडवणूक करू नका. अभिमन्यू सर आता तिथून निघून जात असतात. तेव्हा गौरी म्हणते, सर 1 मिनिट थांबा, मी प्रिन्सिपल सरांची परवानगी घेऊन इथे काम करतेय प्लीज, त्यामुळे तुम्ही आता प्रॉब्लेम नका क्रिएट करू. आता असं बोलते ती, आणि अभिमन्यू सर आता रागाने तिथून निघून जात असतात. तेव्हा तिथे रागिणी येते आणि अभिमन्यू सरांना म्हणते, सर कुठे निघालात, चला आपण कॉफी घेऊयात. पण अभिमन्यू सर हिच्याशीही न बोलता तिथून निघून जातात. आता रागिणी गौरीकडे तिचा मोर्चा वळवते आणि म्हणते, काय ग, का बरं सरांना त्रास देत असतेस ग, आत्ता पण तूच त्रास दिलास ना त्यांना. आता गौरी म्हणते, नाही हो मॅडम, मी कशाला त्रास देऊ त्यांना. रागिणी म्हणते,
का चिडलेत मग ते? आता ही गौरी म्हणते मला नाही माहिती, ते इथे यायच्या आधीपासूनच चिडलेले होते. आणि मॅडम प्लीज अभिमन्यू सरांना सांगा ना की माझं काम आणि शिक्षण प्लीज थांबवू नका म्हणून, म्हणजे त्याच्यात अडथळा आणू नका म्हणून, मला खूप शिकायचंय हो मॅडम. रागिणी गौरीच्या मजबुरीचा फायदा घेत म्हणते अगं तुला शिकायची इच्छा आहे ना, मग जा लायब्ररीमध्ये पुस्तकं वाचून घे. आता गौरी अण्णांकडे बघते आणि अण्णा गौरीकडे. गौरी म्हणते मॅडम आत्ता आत्ता कसं शक्य आहे, मला कॅन्टीनमध्ये काम असतं, माझं काम झालं की मी आल्यावर चालेल का? रागिणी म्हणते काय प्रॉब्लेम आहे ग तुझा, प्रोफेसरचं ऐकणं तुला पटतच नाही का अजिबात? मुद्दाम करतेस का ग? एवढा वेळ नाहीये माझ्याकडे तुझ्यावर लक्ष ठेवायला. कधी तू जाणार, कधी पुस्तक वाचणार? तुला शिकायचं असेल तर लायब्ररीत ये, पुस्तकं घे, नाहीतर हे बघ राहूच दे, तुझ्याच्यानं शिक्षण काही होणार नाही, तू फक्त कामच कर. असा टोमणा मारून ती निघून जाते. पण आता ते गौरीला खूप लागतं आणि गौरी आता अण्णा काकाकडे जाते परमिशन घ्यायला की 15 मिनिटं मला जाऊ द्या. आधी तर अण्णा काका म्हणतात नाही 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 गौरी मला ते परवडणारच नाहीये. आता गौरी त्यांना खूप रिक्वेस्ट करते तेव्हा तिला परवानगी मिळते. अण्णा आधी गौरीला विरोध करतो, अगं कशी परमिशन देऊ तुला, लंच आवर आहे, आता गर्दी होईल. आता गौरी म्हणते अण्णा काका तुम्ही बघितलं ना मॅम काय बोलल्या तुमच्या समोर, ते फक्त 15 मिनिटाचा प्रश्न आहे, मी 15 मिनिटात जाऊन येते, प्लीज प्लीज अण्णा काका, एकच संधी मिळाली आहे मला, प्लीज जाऊ द्या ना मला. आता अण्णा काही नाही म्हणणार होता का बिचारा, तो म्हणतो जाने का क्या, ठीक आहे क्या बोलने का मई जाओ. मग आता गौरी थँक्यू म्हणते आणि लायब्ररीत जायसाठी पळते. आता ही रागिणी काहीतरी वाचत बसलेली असते लायब्ररीमध्ये, तेव्हा तिला तिथे ती मुलगी दिसते जिने ते प्लॅन केला ना डॉली, तर ती दिसते त्यांना. तर आता ही विचारते रागिणी तिला काय ग ए मुली इकडे ये. आता ती डॉली जरा घाबरते आणि ती डायरेक्ट विचारते रागिणी तूच आहेस ना ती जिने त्या मुलीला म्हणजे त्या गौरीला अडकवण्याचा प्लॅन केला होता त्या 3ऱ्या मंजिलवर, काय झालं होतं ग नेमकं? आता ही डॉली आधी घाबरते आणि ती काही सांगायला तयारच नसते यांना. मग आता रागिणी म्हणते हे बघ तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, मला ती मुलगी अजिबात आवडत नाही, त्यामुळे तू मला सांगू शकतेस नेमकं काय झालंय ते. मग आता डॉली तिला सगळं सांगते की त्या दिवशी काय झालं. आणि आता मजा येईल म्हणते, अभिमन्यू सरांनी तिला सस्पेंड केलंय ना 7 दिवसाकरता. मग आता ती रागिणी तिला काहीतरी प्लॅन सांगते प्रेक्षकांनो आणि ती डॉली तिथून निघून जाते. मग गौरी येते. आता गौरी म्हणते मॅम मला पुस्तकं द्या ना. मग आता रागिणी मुद्दाम तिला अडकवत म्हणते पुस्तकं, अगं घे ना पुस्तकं आणि वाचत बस. गौरी म्हणते मॅडम इथे वाचणं कसं शक्य आहे, मला काम करावं लागेल कॅन्टीनमध्ये नंतर. आता रागिणी म्हणते पण घरी न्यायला अलाउड नाहीये, मी इश्यू करत नाही घरी पुस्तकं. गौरी म्हणते मॅडम असं काय करताय, मी इथे अभ्यास करणं सध्या शक्यच नाहीये. मग रागिणी असं दाखवते की खूपच उपकार करते गौरीवर. तिला म्हणते बरं ठीक आहे, मग एक काम कर मी तुला परवानगी देते, म्हणजे तशी मी देत नाही कोणाला, पण मग त्या बदल्यात तुला माझं एक काम करावं लागेल, चालेल का? गौरी म्हणते हो चालेल ना, सांगा ना मॅडम काय काम आहे. मग आता रागिणी म्हणते अगं काय तसं कॉलेजचंच काम आहे, तुला कॅन्टीनचं काम करून सगळीच कामं करायला आवडतात म्हणून तुला सांगतेय. ॲक्च्युली ना अगं पिऊन दादा पण आलेले नाही आहेत, पण ते काम होणं गरजेचं आहे. तो बघ तिथे पुस्तकांचा गठ्ठा दिसतोय ना, आता तो जो गठ्ठा आहे ना तो नीट लाव आणि त्याच्यावरच्या धूळ पण झटकून टाक आणि ते मागचा रॅक नीट लाव, अगदी सिक्वेन्सनी पुस्तकं लाव हं. गौरी म्हणते मॅडम कसं शक्य आहे हे सगळं, मला कामाला जावं लागेल. पण मग आता लगेच ही म्हणते नाही ते तुझं बघ, मी तुला सांगितलंय आणि मला असं वाटतं तुला पुस्तकं घरी हवी असतील तर हे छोटंसं काम तू माझं नक्कीच करू शकते. गौरीला बिचारीला पेचच पडलाय, काय करणार, तिची गरज आहे ना, त्यामुळे तिला ते काम करावंच लागणार आहे. पण एक सांगू प्रेक्षकांनो, ज्यांना आयुष्यात असा आधी संघर्ष असतो ना ते नंतर आयुष्यभर सुखी राहतात, म्हणजे बऱ्याच केसेसमध्ये असं मी बघितलंय. तर आता इकडे अण्णा गौरीची वाट बघून वैतागून जातो आणि आता विचार करतो ही गौरी आली आता 10-15 मिनिटात तर ठीक आहे, तर मी तिच्यावर विश्वास ठेवेल पुढच्या वेळेला, नाही तर मी तिच्यावर विश्वासच ठेवणार नाही. गौरीला प्रश्न पडलाय आता सचिन पण विचार करत असतो, म्हणजे दोसा कुठे गेली असेल गौरी, आली का नसेल अजून, त्या मॅडमनी तर तिला काही त्रास दिला नसेल ना, हे सचिनच्या लक्षात आलंय. म्हणजे दोषाचं नाव सचिन आहे हा प्रेक्षकांनो. तर आता आपण इथे बघतोय माहीचा सीन. आता माहीचे सगळे मित्र म्हणत असतात माहीला, आता इकडे माहीचे मित्र डिस्कस करत असतात की अरे प्रिन्सिपल मॅडमची मुलगी आपल्या कॉलेजला आहे. माही म्हणतो हो ना खरंच यार, आपल्याला माहितीच नव्हतं ना इतके दिवस. मग आता त्याचा मित्र हा जॅकी म्हणतो अरे पण तिला विचारायला हवं ना की ती कशी राहते त्यांच्या कचाट्यात. मग आता माही म्हणतो ठरलं तर मग प्रिन्सिपलच्या मुलीला गाठायचं. मग आता ते मित्र म्हणतात तिच्याबद्दल आपल्याला माहीत नाहीये काही. माही म्हणतो नसू दे ना, पण आपण तिला शोधूयात. आता मॅडम येतात आणि म्हणतात कसली शोधाशोध चालू आहे तुमची. माही घाबरतो. मग आता प्रिन्सिपल मॅडम म्हणतात काय
चाललंय तुमचं? काल असाइनमेंट दिली होती, झाली का ती पूर्ण? किती वाजलेत? आता माही म्हणतो, नाही मॅडम माझं नाही झालंय ते. मग आता मॅडम म्हणतात की तू दिलीच नाही ना आणि तू ते देणारही नाहीस, मला माहिती आहे. तुझ्याकडे वॉकमन घ्यायला पैसे आहेत आणि तू अभ्यासाचे नाव काढलं की बहाणे देतोस. तुझ्या बहाण्यांवर बाकी सगळे विश्वास ठेवत असतील रे, पण मी नाही ठेवणार. आता माही म्हणतो, मॅडम तुमचा गैरसमज होतोय काहीतरी. तो वॉकमन माझा नव्हता, तो मित्राचा होता आणि मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतोय. मी बहाणे नाही देते, मी पार्ट टाइम जॉब करतो. आजच मला आता लगेच मॅडम त्याचं ऐकतही नाही आणि म्हणतात, तुझ्यासारख्या पार्ट टाइम करणाऱ्या मुलाला इथे ॲडमिशनच मिळायला नको होतं. कशाला तू घेतलंयस रे ॲडमिशन? तुला शिकायचं नाही तर? आता लगेच माही म्हणतो, शिकण्यासाठीच घेतलंय मॅडम ॲडमिशन. काय आहे ना, मी शिकतो सुद्धा. माही पुढे म्हणतो, मॅडम मी रोज कॉलेजला येतो, सगळे लेक्चर करतो. परवा फक्त माझं लेक्चर बुडलं आणि सिन्सिअरली मी अभ्यास पण करतो. आता मॅडम म्हणतात, तू आणि अभ्यास करतो? तुझ्यासारख्या अशा विद्यार्थ्यांना तू इथे ॲडमिशन देणं हे चुकीचं आहे. मी लिहून देते, या वर्षी तू नक्की नापास होणार आहेस ते. आता हे बोलल्यावर अभिमन्यूला म्हणजे माहीला जरा जास्तीच लागलंय. मॅडम पुढे म्हणतात, या कॉलेजचं नाव तू खराब करणार आहेस नापास होऊन. आता लगेच माही म्हणतो, मॅडम कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? नाही म्हणजे मी लेक्चर काय बुडवलं आहे? तुम्ही तुमच्या कल्पनेमध्ये मला नापासही करून टाकलं. कधी कधी मला आश्चर्य वाटतं की तुमची मुलगी तुमच्या अशा शिस्तीमध्ये कशी राहत असेल तुमच्यासोबत. मॅडम चिडतात आणि म्हणतात, एक मिनिट, माझ्या मुलीशी तुझा काय संबंध रे? आता मात्र माहीने सगळ्या लिमिट क्रॉस करून बोललाय. माही म्हणतो की ती माझी ज्युनियर आहे आणि ती लवकरच माझी मैत्रीण असेल. आता मॅडम चिडतात आणि म्हणतात, अभिमन्यू राजशिर्के काय बोलताय तुम्ही? हे कळतंय का तुम्हाला? आता त्यावर माही म्हणतो की माही म्हणतात मला. आता मॅडम खूप संतापतात प्रेक्षकांनो. आता माही म्हणतो, सगळं कॉलेज मला माही म्हणतोय आणि तुम्हाला शब्द देतो मी की एक ना एक दिवस तुमची मुलगी तुमच्या समोर मला माही या नावाने हाक मारेल. आता इथे थोडं कन्फ्युजन झालंय प्रेक्षकांनो की नक्की माहीला कळलंय का की तन्वी प्रिन्सिपल मॅडमची मुलगी येते. म्हणजे मला जरा कन्फ्युजन झालंय, पण बहुधा तरी नसेल कळावं अजून. तर आता मॅडमचा इगो हर्ट झालाय प्रेक्षकांनो आणि मेन तुम्ही ज्या सीनची वाट बघत होता तो सीन तुम्हाला आता दिसणार आहे. तो म्हणजे गौरीला डायरी थोड्या फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. आता ह्या तन्वीने ती डायरी एका लायब्ररीमध्ये लपवली आहे. तिला असं वाटतंय की काही झालं तर ही डायरी कोणाच्या हाती लागली नाही पाहिजे, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि मॅडमच्या हाती लागली तर म्हणजे तन्वीच्या आईच्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि प्रेक्षकांनो, त्या तन्वीने एक कल्पना करून ती डायरी तिथेच लायब्ररीमध्ये एके ठिकाणी लपवली आहे. आता पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो की तिथे ही गौरी गेली आहे साफसफाई करायला. म्हणजे ती साफसफाई करत असताना एक भला मोठा पुस्तकांचा गठ्ठा तिच्या समोर पडलेला आपल्याला दिसतोय. आणि आता ती गौरी तो पुठ्ठा असा नीट लावत असते सगळा म्हणजे पुस्तकांची चळत. आणि आता तिला त्या पुस्तकांमध्ये एक डायरी सापडते आणि आता ती सहज ती डायरी उघडून बघते. तिला वाटतं कुठलं छान पुस्तक आहे हे, तर ते पुस्तक नसून कोणाची तरी पर्सनल डायरी आहे हे आपल्या गौरीला कळतं. आणि गौरी त्या डायरीची पानं अशी एक एक करून वाचू लागते. गौरीला आता कुतूहल निर्माण झालंय की माझ्या आयुष्यातला पहिला मित्र म्हणजे माझा माही. आणि आता तिने कुतूहलाने ते सगळं हळूहळू वाचायला सुरुवात केली आहे. त्या डायरीवरची धूळ तिने झटकली आहे आणि त्या डायरीचं सुरुवातीचं एक पान तिने वाचायला सुरुवात केली आहे. आता प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला, गौरीला तन्वीची पूर्ण डायरी वाचायला मिळेल का? या डायरीमध्ये सगळे रहस्य लपलेले आहेत. कसं झालं, काय झालं, माही तन्वी कसे वेगळे झाले, तन्वीचं पुढे काय झालं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील. तू भेटशी नव्याने या मालिकेमध्ये रोज बघत राहा सोनी मराठीवर आणि त्याचा रिव्ह्यू ऐका आपल्या चॅनलवर. पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. खूप जण अजून पण सबस्क्राईब करत नाही आहेत. रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत की ही गौरी जसं जसं एक एक म्हणजे पान वाचते डायरीचं तसं तसं तिला ते सगळं इमॅजिन होते आणि आपल्याला ते दाखवण्यात येते. आता ती रागिणी येते आणि म्हणते, काय ग अजून काम नाही झालं का? गौरी घाबरते रागिणीला आणि ती डायरी तिथेच कुठेतरी लपवून ठेवते. तर आता पुढचे सगळे एपिसोड इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो. आजचा भाग आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.